गुंजाळ पाटील हे उद्या उद्या त्यांचा आहे ना, म्हणजे 1 मेला सॉरी 1 जूनला 75 वर्ष पूर्ण होत आहे. तर तुम्हाला शुभेच्छा. रेडी रोलिंग अँड ॲक्शन. राम राम मंडळी. आज मी दीपक ठाकूर यांच्या स्टुडिओमध्ये बोल बॉल बोल आज आले आहेत पाहुणे नाही हो, अख्खे दहिसर मग त्यांना ओळखतं. दहिसरची हेल्पलाईन आहे मारुती सकाराम आमचे गुंजाळ पाटलांचं वैशिष्ट्य म्हटलं की आपला आनंदनगर त्यानंतर शक्तीनगर अख्ख्या दहिसरमध्ये गुंजाळ पाटलांची भारी ओळख. गुंजाळ पाटील म्हटलं की सगळे आदराने त्यांना गुंजाळ काका म्हणतात. ते दहिसरचं काशीमठ विठ्ठल मंदिराच्या चौकामध्ये अक्षरशः एका संन्यासासारखे बसून लोकांना मदत करत असतात. दहिसरकरांनो, तुमचा मदतगार, तुमचा जीवाभावाचा सखा, माझा मैत्र आदरणीय मारुती सकाराम गुंजाळ साहेब यांचा जन्म 1 जून 1951 मध्ये पुणे जिल्ह्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे, जन्मभूमी ठिकाणी त्यांचा जन्म झाला. असा माणूस ज्याचा ग्रामीण जीवन जवळून पाहिलेला महत्त्वाचा शेतकरी आहे, तो कष्टकरी कामगार आहे. ह्या मुंबई शहरामध्ये त्यांनी आपल्या म्हणजे तुम्ही जर विचार केला काळा चौकी, कॉटन ग्रीन, जो सगळ्या कामगार भागामध्ये लहानाचा मोठा झालेला, त्यांनी त्यांच्या तरुणीच्या उमेदवार बालपणामध्ये श्रावण यशवंतसारखे असे कर्मवीर जवळ पाहिलेले आणि कामगार नेते पाहिलेले. तर आज 1 जूनला आपले सगळ्यांचे सगळ्यांचा मित्र दहिसरचा मदतगार हेल्पलाईन मारुती सकाराम गुंजाळ साहेब यांच्या वाढदिवसाच्या आणि 75 पूर्ण केल्याबद्दल दत्ताराम पुंजाजी उभे, दीपक ठाकूर प्रेझेंट. आज आम्ही तुमचं पॉडकास्ट तुमची मुलाखत घेत आहोत. आज आपण तुमच्या मुंबईच्या सगळ्या आठवणीला उजळा देणार आहोत. सोबत आमचे वसंत ढोबळे हेही आमचे जुन्नरचे सुपुत्र आहे आणि दहिसरमधले एक खरे मित्र आहेत. आज 2 जुन्नरची मंडळी आहेत आणि बघा टोपी सुद्धा त्यांची एवढी की आज असा हा आमचा मैत्र जीवाचा सखा आदरणीय मारुती गुंजाळ साहेब, तुमचे स्वच्छ स्वागत. तुम्ही आता सध्या वर्तमानात काय करता, लोकांची कामं कशी करता, काय करता ती माहिती द्या. मी 1992 पासून याच्यामध्ये आपल्या दहिसर युवकामध्ये काम करतो. मी एनजीओ आशिषमध्ये काही दिवस चेअरमन म्हणून काम केलं आणि त्या काळामध्ये माझ्याबरोबर भालचंद्र म्हात्रे, विनोद घोसाळकर यासारखी मंडळी बी आम्हाला सहकार्य करत होती. कालांतराने मनीषाताई चौधरी आल्या, सीराताई आपल्या म्हात्रे, परत या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यामधून शिकता आलं की लोकांची कामं कशी करायची, लोकांबरोबर कसं हे व्हायचं, कोण आल्या, कोणाच्या अडीअडचणी असतील कशा सोडवायच्या, या लोकांकडून आम्हाला त्याच्यामध्ये हे कळालं, म्हणजे मार्गदर्शन मिळत गेलं. छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स जे आमचं वेलफेअर असोसिएशन आहे, आमचे विवेक विचारी सरचिटणीस आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य या विविध विभागामध्ये आज पाहिलं 15 वर्ष तुम्ही आज इकडे काम करताय. आज तुम्हाला पाहिलं तुम्ही अनेक राजकारण्यांची नावं घेतली, आमदार, नामदार, खासदारांची नावं घेतली गेली, पण तुम्ही खऱ्या अर्थानं न्यू आशिष कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना तुमच्यासमोर किती आव्हानं आले, अडचणी आल्या, अनेक गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. पण अशा गोष्टीला तुम्ही कसे काय सामोरे गेला? काय असतं माहिती आहे, कुठलीही कामं करताना आपल्याला कोणाला कोणाची तरी गरज पडते आणि ही जी काय राजकीय मंडळी असतात ना, ती आपल्या पाठीशी असतील ना, तर तुमच्या किती मोठमोठ्या अडचणी असतील ना, तर त्या ही जी म्हणजे असं एकदम सहज पद्धतीने आपण ते करू शकतो. एका फोनवरती याच्यावरती पाण्याची टंचाई असते, गटारांचं हे असतं, कोणाचं एखादं शैक्षणिक आडलेलं काम असतं,
तर आपण त्यांच्याकडे बरोबर हे करतो ना. तर त्या याच्यामधून आपल्याला हे माहिती मिळत जाते, त्या माहितीतून आपण शिकत जातो. माणूस काय प्रत्येकजण काय हे नसतो, त्याला अनुभव येतो, अनुभवातून माणूस मोठा होतो. आणि ह्या अनुभवावरतीच आज आपण त्या अनुभवाच्या गाठीवरती आज आपण इथं 70-75 वर्ष इथे हे करेल. बरं वाटतं ना याच्यामध्ये. बघा, ऊन असो, पाऊस असो, थंडी वारा असो, तुम्ही काशी मठाच्या चौकामध्ये जिथे विठ्ठल मंदिर आहे, विठ्ठलाला साक्ष धरून भूपेंद्र शिलारांची लायब्ररी आहे, ग्रंथालयाची रस्त्यावर बाकडा आहे. त्या बाकड्यावरती बसताना तुम्ही दिवसातून हजारो लोकांना भेटतात, सुसंवाद करतात आणि त्यांची कामं तिथेच उभं राहून करतात. पण त्या स्वतः येऊन सांगतात, भाऊ आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, जरा आम्हाला तुम्ही थोडीशी मदत कराल का. तर बोला बघा, माझ्याच्याने याचा शक्ती होईल तेवढी तर मी मदत करेन तुम्हाला. पण तुम्हाला मी काही लोकांचे नंबर देतो, तुम्ही जाऊन त्यांच्याशी संलग्न व्हा, त्यांना विचारा तुमचे ज्या काय अडचण. आता तुमच्या मुलांचं शिक्षणाचं आहे, तर आता एक हेल्पलाईन आहे समोर बघा, माहिती नका बघ कॅमेऱ्याकडे. बोला. तर त्याच्यावरती आपण समोर लक्ष द्या. तर त्याच्यावरती आपण त्यांच्याबरोबर बोलू, हे करू. आणि त्याच्यासाठी आम्ही मनीषा ताईलाही बोललो. परत हे आपल्या त्यावेळेस शीतल म्हात्रे होत्या, त्यांच्याबरोबर बी संलग्न झालं. आणि जास्तीत जास्त म्हणजे संमत आला आमचा जगदीश होत्याबरोबर. कारण त्यांचं जे हे होतं ना, ते बोलणं वगैरे हे करायचं, ते त्यांचं कसं प्रेमाने बोलायचे. अरे गुंजाळ काका, आज काहीतरी तुम्ही घेऊन आला, म्हणजे याच्या पाठीमागे त्यांचा एक जेवाळा होता की नाही. माणसाला तो एक बोलायला हे असायचं ना, की माणूस आला म्हणजे दुसऱ्या कामासाठी नाही, कोणाचं तरी काम घेऊन आलं आणि कामं करायचे. ते जो आपल्यासाठी करतो किंवा परक्यांसाठी ज्या आपल्याबरोबर जो आले त्याचं काम होतं, तो एक प्रकारचा आनंद असतो तो. बाकी इतर काय नाही, बाकी कोणी काय करते त्याच्यासाठी आपण. आणि तुमच्या माहितीसाठी जातो, आमचा जो कट्टा आहे ना, तिथं आतापर्यंत कोणाचे झगडे नाही, काय नाही. कोण एखादा व्यक्ती आली नाही, समजा तुम्ही नाही आले, बाबा घुगी का नाही आली, काय घरी प्रॉब्लेम नाही ना, काय आजारी वगैरे नाही, तर हा महत्वाचा मुद्दा आहे तिथे. समोर काय म्हणलं, खरा स्वार्थ तोची करी, ज्याचा स्वार्थ समाजा उदरी. तुम्ही बघा, मी आज पण तुम्हाला जवळून पाहत आलोय, तुम्ही कधी कोणाला 1 रुपया वर्गणी घेतली नाही, तुम्ही कधी कुठच्या संशय नावाखाली देणगी घेतली नाही. पण असा निरपेक्ष सेवक, समाजसेवक ज्या वेळेला आपली पदरमोड करून म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बसतोय. आणि आज तर तुमची सौभाग्यवती हयात नाही आहे, तुम्ही एकट्यात. अवघाची माता हा संसार, त्या संसाराला तुम्ही सगळं अख्खं जग म्हणजे अख्खा द्यायचं परिसर हा तुमचा संसार आहे. त्या संसाराबद्दलची माहिती सांगा. आता कसं पाहिजे, आता जो येईन तो आपला आपण समजतो. कोणी असं, आता कोणी परका असो, हे असो, नात्यातला असो, परनात्यातला असो. पण ते ज्यावेळेस आपल्याला आत्मीयतेने बोलतात का नाही तुम्ही म्हणून माझी कामं होतात, म्हणजे एक तो प्रकारचा आपल्याला मनामध्ये आनंद असतो की माझ्यामुळं कोणतरी सुखी आहे. आता मी जरी किती हे असेल, पण माणूस दुःख आपलं आतमध्ये लपवून ठेवतो. पण जास्तीत जास्त चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेच ठेवतो की नाही, मी जर दुःखी राहिलो तर समोरचा बी दुःखी होणार. किंवा त्यापेक्षा म्हणून हसत खेळत राहायचं, हसत सगळ्याला मिळून मिसळून आपण हे करायचं असतं. आणि ह्या उद्देशानेच आम्ही तिथे येतो, सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा. तुम्ही साखरेसारखे गोडात, साखरेसारखे गोडात, दुधात टाकलं गोड, पाण्यात टाकलं गोड, चहात टाकलं गोड. पण मला काय बोलायचंय गुंजा काका, समोर कॅमेरा, मला एकच गोष्ट बोलायची की तुम्ही तुमचं जीवनसारणी म्हणजे आजच्या पिढीला कळलं पाहिजे, तुमच्या मुलाबाळांना किंवा उद्या नातवंडांना कळलं पाहिजे. आपल्या आजोबांनी, आपल्या मित्रांनी किती कष्ट किती केले. म्हणजे तुमची सुरुवात नोकरीची, तुम्ही मी असं ऐकलं शासनाच्या संप काळामध्ये काही तुम्ही शासकीय सेवेत काम केलं, नंतर तुम्ही मला असं म्हटलं की टाटा स्टीलला कधी मजूर म्हणून होतात. ती काय माहिती द्या सगळ्यांसोबत. नाही, मी काय झालं 1968-69 मध्ये ज्यावेळेस आपल्या राज्य सरकारचा संप झाला कर्मचाऱ्यांचा, त्या संपामध्ये मला याच्यावर बेलाडपेरला आपलं याचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून कॉल आला की अशा ठिकाणी तुम्हाला यायला जायचे. तर मी त्यावेळेस तिथे गेलो, आम्ही कामं केली, सगळं केलं. पण नंतर ज्यावेळेस संप मिटला तरी पण मी 3 महिने तिथे होतो. पण नंतर काय झालं, मला परत याचा आपला टाटा स्टीलचा म्हणजे ज्यावेळेस स्पेशल स्टील होती ती, तर तिथून कॉल आला की तो तुम्हाला अमुक ठिकाणी तुम्ही जाल का तिकडे. तर बोललं जाईल ना, मला काय बोललो कुठेतरी कामच करायचं आहे ना मला तिथे. तर मी 1972 साली
याला 71 साली याच्यामध्ये भरती झालो आपल्या टाटा स्टीलमध्ये. तर 2007पर्यंत मी टाटा स्टीलमध्ये म्हणजे 1984 पासून पेशल स्टीलचं नाव टाटा स्टील झालं. हे आमच्या यांनी घेतलं आणि पेशल स्टील ही यांची होती फॅक्टरी कुठे होती? नाही शापूरची पालमची फॅक्टरी कुठे होती तुमची? फॅक्टरी आमची फॅक्टरी बोरोडीला दत्तपाडावरून मागा ठाण्याच्या तिथे ते स्थित आहे. आता तिथे फॅक्टरी बंद झाली, फॅक्टरी बोईसरला गेली आणि त्या ठिकाणी आता यांनी मोठा टावर बांधलेले आहे तिथे. सगळ्या संपूर्ण याची टावरच झालेत ना. सन सिटी त्याचं नाव आहे सन सिटी. सन सिटी त्याचं नाव आहे सन सिटी. सन सिटी ऑबरेवाल्यांनी बांधलंय सन सिटी. साहेब आता एक कॉन्क्रीट जंगल झालंय, पण मला काय बोलायचंय, आपण गावाकडच्या गप्पा मारू. कारण आता ना बघा तुम्ही पुणे जिल्ह्यातले, आज पुणे जिल्ह्याने काय काय प्रगती केली आहे. ढोबळे साहेब तुमच्या बरोबर आहे. वसंत ढोबळे म्हटले पोलीस कमिशनर नाही, वसंत ढोबळे दहिसर भूषण आहे. म्हणजे अशी 2 व्यक्ती आहेत. तर आपल्या गावाकडच्या गप्पा, आता गावाकडच्या तुमचं जे गाव आहे त्या गावाचं वर्णन, ते गावामधलं काही माहिती आमच्या लोकांना द्या. गावात तुमचे वाढ वडील का जमीन का जे काय शेतकरी आहेत ती तुमची वाटतं द्या. पण कॅमेऱ्याकडे करून बोला, कॅमेऱ्याकडे माझ्या बघू नका. नाही आमचे वडील आहेत ना लहानपणापासून म्हणजे त्यांचा हे लाकडाचे वखारचं हे करायचे आणि ते कारण त्या धंद्यामध्ये हे करून आठवड्याचा बाजार आमचा सोमवारचा असायचा आणि सोमवारच्या बाजारमध्ये बैल विक्री व्हायची ना. तर त्यावेळी त्यांचं नाव गाजलेलं होतं त्या काळामध्ये. ते लोकांना आता निफाड वगैरे इकडे आपलं नाशिक वगैरे धुळा वगैरे त्या तिकडचे लोकांचे फोन म्हणजे त्यांना निरोप यायचा का आम्ही येतोय, आम्हाला अशी बैलजोडी पाहिजे. म्हणजे आमच्या गावचं जे आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा बैल बाजार येतो आणि त्या बैल बाजाराचा आता आहे. आणि आमचं गाव कसं कलाकारांचं गाव आहे. तमाशा महोत्सव किंवा हे जे आता एक वसंतराव आता ना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळालेले ते रघुवीर खेडकर आहे. ते नारायणगावचे साधे एक हे कलाकार साधे मोठी कला होत. आता बघा जीवा शिवाची जोड तुम्ही बैल बाजारात रमलात, पण जरा तुमचं ना फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं, लग्न, मग नंतर तुमच्या वहिनी म्हणजे आमच्या नाही माझं शालेय शिक्षण आहे ना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये भिल्ल्यामध्येच झालं. आणि ज्यावेळेस उच्च शिक्षणाचं हे आलं त्यावेळेस आम्हाला ओतूरला अण्णासाहेब वाघेरे कॉलेजमध्ये आमची फर्स्ट बॅच होती ती. आणि तिथे कला, वाणिज्य आणि शास्त्र या 3 शाखा होत्या. तर त्या शाखेमध्ये मी कला शाखेमधून फर्स्ट इयरचं हे केलं. पण मला त्याच्यानंतर भावाने बोललं की तू इकडे तुला MD कॉलेजमध्ये रात्रीचं शिक आणि दिवसा तू डॉक्टरच्या याच्यामध्ये डिस्पेन्सरीमध्ये काम कर म्हणून सांगितलं त्यांनी. तर मी इकडे आल्यानंतर पण माझा कर्मधर्म सहयोग आणि मी यायच्या अगोदरच ती जागा भरली गेली होती. पण नंतर मी प्रयत्न करत राहिलो, इकडे जा, एम्प्लॉयमेंटला जा, याला हे कर. आणि तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मला त्या याच्यामध्ये मी तलाठी याच्यामध्ये लागलं. 3 महिने मी ते काम केलं. नंतर मी टाटा स्टीलमध्ये स्थायिक झालो म्हणजे नोकरीला याला. आणि त्या काळामध्ये मला माझी जी भरभराट होत गेली ना त्याला कारण सत्य फक्त. आणि आता जे अन्नदाता म्हणून आम्ही त्याला रतन टाटांना बोलतो की आपणच नाही बोलत, सगळं दुनिया त्याला ओळखते की टाटा कसे आहेत ते. तुम्ही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये MD कॉलेजला होता, तिथे काही शिक्षण कॉलेजला गेलो. नाईट म्हणजे ते तर नाईटला होतं ना ते. पण तिथे काय झालं नंतर हे असं कंपनीचे वगैरे कॉल येत गेले, हे करत गेलं, त्याच्यामुळे ते बी शिक्षण अर्धवट राहिलं ना माझं. बरं कामगार भागामध्ये अभ्युदय नगर, काळा चौकी, अभ्युदय नगर काही आठवणी किंवा तिकडे काही जी म्हणजे आपले काय म्हणतात यशवंते, श्रावण यशवंते, किती लोक श्रावण यशवंते, वामन कर्डक वगैरे हे शाहीर वामन कर्डक. हा शाहीर वामन ते आपल्या याच्यामध्ये जे अभ्युदय नगरचं पोस्ट ऑफिस होतं ना तिथे एक कट्टा होता. त्या कट्ट्यावरती यांचं संपूर्ण हे चालायचं आपलं रंगीत तालीम वगैरे, नवीन गाणी, हा मेवणा सकूचा मेवणा, हे गाणं तिथे रचलं गेलं. त्या ठिकाणी त्यांचं आणि ते बी राहायला आमच्या बाजूलाच, भावाच्या बाजूलाच राहायला होते. आणि मी भावाकडे राहत होतो आणि मी बहिणीकडे असल्या म्हणजे बहीण आमची त्याच्यामध्ये मारवाडी चाळीमध्ये राहिलं होते. त्या बिचारीने आम्हाला आश्रय दिला, हे केलं, मुंबई दाखवली. पण त्यांचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. कारण
ज्याने आपल्यासाठी केले त्याला विसरणं म्हणजे एक प्रकारचं कृतज्ञपणा येतो. मग काळा चौकात मी अंधेरीला कुठे आलात? काळा चौकीवरून माझे हे झाल्याच्या नंतर माझं लग्न आहे ना, मी साकी नाक्याला आलो. माझं लग्न झालं याच्यामध्ये 1974 मध्ये. वहिनीचं नाव सांगा ना. वहिनीचं नाव सांगा. माझ्या मिसेसचं नाव मालिनी आणि ते मेंगडेवाडीला जे आता आपले दिलीप पाटील वळसे आहेत ना, ते माझ्या मिसेसचे आत्याचे मुलगे ते. म्हणजे आमचा राजकीय याच्यामधून सगळ्या याच्यामधून आमचा संबंध चांगला होता. इथे आल्यानंतर मग आम्ही हे केलं आणि तिथून नंतर मी साकी नाक्याला स्वतःची खोली घेतली तिथे 1977ला आणि 78ला मला पहिला मुलगा झाला. 82ला एक मुलगा झाला आणि 85ला मुलगी झाली. असं माझ्या कुटुंबामध्ये 3 हे झालं. आणि मी नंतर 2007ला कंपनीमधून रिटायर झाल्यानंतर 2009 मध्ये माझ्या मुलाचं पहिलं लग्न केलं. मुलाला विथ कर्मधर्म सहयोग आणि 2 ऑक्टोबर 1911 मध्ये पहिला मुलगा झाला, जो आज माझा नातू आर्यन म्हणून आहे. तो आता ह्या वर्षी 10वीला गेलेला आहे. आमची दहिसरची हेल्पलाईन बघा, त्यांचा कामगार जीवनाचा प्रवास, कामगार भागातलं वास्तव्य आणि विशेष राहिला तो विषय जुन्नरचा. मी सर ढोबळे पाटलांना विचारतोय, ढोबळे साहेब जुन्नर तालुक्याचं काय वैशिष्ट्य झालं जरा बोला आमच्या कॅमेऱ्यासमोर. जुन्नर तालुका म्हटलं तर आत्ताच्या गव्हर्नमेंटनी त्याच्या अगोदरपासून पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्या जुन्नर तालुक्याच्या म्हणजे शिवजन्मभूमी जुन्नर ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आणि गुंजाळ साहेबांचा पण जन्म बेल्ला इथला आहे आणि माझा प्रॉपर जुन्नरचा आहे. त्यामुळे आम्ही दोघेही भाग्यवान आहोत की शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि जन्मस्थितीने पावन झालेल्या या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही दोघेजण लहानाचे मोठे झालो. विषय असा आहे की गुंजाळ साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही, पण मी सांगतो की कमी तिथं आम्ही म्हणजे खालच्या वर्गातल्या लोकांना सहकार्य करण्याचं आणि त्यांना कसं हेल्प होईल ह्याचं काम ते करतात. आणि ते कधीही पण पडद्यावर न येता कुठेही प्रसिद्धीच्या झोतात नाहीत, परंतु त्यांच्या कामाची जी काय आहे ती जवळजवळ बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी त्यांची दखल घेतलेली आहे. त्यामध्ये आता जास्त करून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं जास्त रमलेले आहेत, कारण जगदीश ओझा आहेत, मनीषाताई आहेत, नंतर आता घोसाळकर साहेब आहेत, यांच्याबरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे यांच्या गुंजाळ साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या जुन्नर तालुक्यासाठी जुन्नर बोरिवली ही एसटीची बस सेवा बंद केलेली होती. ती चालू करण्यासाठी ज्यावेळी आम्ही सह्यांची मोहीम घेतली त्यावेळेला जास्तीत जास्त सह्या मिळवून देण्याचं काम गुंजाळ साहेबांनी केलेलं आहे आणि ती गाडी परत सुरू झालेली आहे. त्यामुळे फार म्हणजे त्यांच्याबद्दल कसं आहे की जे सार्वजनिक काम, समाजोपयोगी काम ह्या कामामध्ये कधी अग्रेसर असतात. दहिसरमध्ये मी त्यांना नेहमी जोक करून सांगतो की तुम्ही जर नगरसेवकाच्या पदाला उभे राहिलात तर 101% तुम्ही निवडून याल, कारण एवढा जनमानसामध्ये त्यांचा ओळख, त्यांची पहचान आणि त्यांच्या खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत असलेलं ते एक नाविन्यपूर्ण असं एक कर्तव्य काम त्यांचं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे 75 वर्षामध्ये गुंजाळ साहेबांनी पदार्पण करून आता 76 वर्षामध्ये ते पदार्पण करतात. मी माझ्या प्रत्यक्ष ढोबळे फॅमिलीच्या वतीने मी त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. गुंजाळ साहेब म्हटलं ना, गुंजाळ साहेब म्हणजे मारुती सकाराम गुंजाळ अज्ञात शत्रू, तर शत्रूच नाही. आणि ते म्हटलं ना की तुम्ही ते म्हणतात मी शिवसेनेत होतो, भाजपमध्ये होतो, काँग्रेसवाली त्यांची अर्धी मित्रमंडळी आहे, सगळी मंडळी जी गुंजाळांच्या बद्दल सांगायचं म्हटलं ना, अख्खा दहिसर आज त्यामध्ये माझा दहिसर, मी दहिसरची तळमळ असलेला या मातीशी एकरूप असलेला आणि आदमी सडक का मी यांना सडक आदमी नव्हे, हे खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहे. या मार्गावरचा वाटाड्या आहे. त्यांना कोणी जर विचारलं बाबा इथे एनएल कॉम्प्लेक्स एखादा म्हणून रिक्षाने कसा वाहनाने आला, पत्ता विचारला तर अचूक पत्ता देणारे आपले मारुती सकाराम गुंजाळ साहेब. आणि त्यांचा 1 जूनला वाढदिवस आहे. दहिसरकरांना मी प्रेमाची हाक घालतोय. हा माझा व्हिडिओ आजच 30 तारखेला रात्री तयार होऊन उद्या तुमच्या समोर येईल. 30ला 29ला तुमच्या समोर येईल. तर गुंजाळांचं गुणगान, गुंजाळांचा सन्मान, गुंजाळांचा सत्कार आज दहिसरमध्ये एवढी मोठमोठी गार्डनमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. मग संस्कार ग्रुप असो, गोडान ग्रुप असो की अनेक ग्रुप असो, हे सगळ्या ग्रुपनी गुंजाळ साहेबांना म्हणजे मारुती सकाराम गुंजाळ यांना शक्तीनगर
शक्तीने प्रचंड ताकद असलेला शक्तिवान नेता, अशा नेत्याचं महत्व जाणून त्यांचा यथोचित सन्मान हा आमच्या सगळ्यांच्या स्नेहाच्या वतीने व्हायलाच पाहिजे. त्यांना तर उद्या मी म्हटलंय, उद्या तुम्ही माझ्यावर दैसर पोलीस स्टेशनला डेप्युटी पोलीस कमिशनर आमचे माननीय आपले माननीय देशमाने साहेब ते येतात, त्यांची भेट घेतात, तिथेही तुमचा सन्मान करू. म्हणजे मित्र हो, मैत्र असावा तर असा जिगरबाज मैत्र असावा निस्वार्थ. संत तुकाराम महाराज चौकातून, ज्ञानेश्वर महाराज चौकातून, दहिसरमधून तुम्हाला हा घालतोय माझा मित्र. आणि आम्ही तुमच्याशी संवाद करताना 1 जून 2026ला 75 पूर्ण करत आहेत. मारुती सकाराम गुंजाळ पाटील आणि आमचे सहकारी सहयोगी वसंतराव ढोबळे हे आमच्या स्टुडिओत येऊन त्यांनी आम्हाला या कामी सुसंवाद केला. दीपक ठाकूर आणि यांच्या वतीने दत्ता रंगोळे तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. नमस्कार. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. आपली माणसं जिव्हाळची माणसं. ओके.